नमस्कार श्रोते हो, श्रद्धा कथाकथनमध्ये आपल्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते. कथा जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ती कथा म्हणजे नुसत्या कागदावर लिहिलेल्या ओळी नसून तर मनात उमललेल्या, मनात फुललेले जे शब्द असतात ते शब्दरूपी आपण एकमेकात गुंफन करून त्याची वाक्य तयार करत असतो आणि अशी वाक्यरूपी लिहिलेल्या ओळी म्हणजेच कथा तयार होत असते. तर कथेमध्ये अनेक प्रकार असतात. तर आजची ही जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे आहुती. या कथेमध्ये ज्या मुलांनी आपल्या प्रेमासाठी त्याग केला आहे त्या त्यागाचं जे रूपांतर आहे किंवा त्याने जो त्याग केला आहे त्या त्यागाची ही पूर्ण कथा आहे. म्हणून कथेला नाव दिलं आहे आहुती. चला तर बघूया मग आपली कथा. एका छोट्याशा गावात सागर नावाचा मुलगा राहत असतो. शांत, प्रामाणिक आणि जिद्दी. त्याचं एकच स्वप्न IPS अधिकारी बनायचं. गावात त्याची बालमैत्रीण काव्य असते. काव्य हुशार, आत्मविश्वासी आणि सागरवर मनापासून प्रेम करते. दोघांचं नातं खूपच सुंदर असतं, पण कधीच त्यांनी ते उघडपणे व्यक्त केलेलं नसतं. गावावर राज्य करत असतो एक भयानक आणि निर्दयी गुंड, भैरव पाटील. राजकारण्यांशी संबंध असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणीच काही बोलत नाही. एक दिवस काव्या भैरवच्या गैरकृत्याविरुद्ध आवाज उठवते आणि इथून सगळं बदलतं. भैरवच्या माणसांकडून काव्यावर हल्ला होतो. सागर तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या घटनेत काव्या गंभीर जखमी होते. काव्या मरण्यापूर्वी सागरला सांगते, तू अधिकारी बन आणि या अन्यायाविरुद्ध लढ. हीच माझी शेवटची इच्छा आहे. काव्याचा मृत्यू सागरला पूर्णपणे बदलून टाकतो. तो प्रेमात हारतो, पण आयुष्यात जिंकण्याची शपथ घेतो. सागर सर्व काही सोडतो. आनंद, नातं, स्वतःचं आयुष्य. तो फक्त एक मशीन बनतो, अभ्यास आणि ट्रेनिंगसाठी. रात्री झोप नाही, दिवसाला आराम नाही. काव्याची आठवण आणि तिचं स्वप्न हेच त्याचं इंधन असतं. काही वर्षांनी सागर IPS अधिकारी बनतो. सागरला त्याच गावात पोस्टिंग मिळते. भैरव अजूनही तिथेच असतो, पण आता सागर बदललेला असतो. एक भयंकर ऍक्शन सिक्वेन्स सुरू होतो. गोळ्या, पाठलाग आणि शेवटी सागर आणि भैरव आमने सामने. भैरव हसत म्हणतो, तुझ्यासारखे खूप आले, पण कोणी काही करू शकले नाही. सागर शांतपणे उत्तर देतो, मी कोणासाठी लढतोय ते तुला कळणार नाही. जोरदार फायटिंग नंतर सागर वैभवला अटक करतो. गावात शांतता पसरते. गावात शांतता परत येते. सागर काव्याच्या स्मारकाजवळ उभा असतो. त्याच्या डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर समाधान असतं. तो हळूच म्हणतो, तुझ्यासाठी दिलेली ही आहुती व्यर्थ नाही गेली. यामधून आपल्याला काय समजतं आहे, तर खरं प्रेम कधी कधी मिळत नाही, पण ते आपल्याला काहीतरी मोठं करण्याची ताकद देतं. तीच असते खरी आहुती. अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी मला लाईक करत जा आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा. चला तर भेटूया पुढच्या कथेमध्ये.